रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेट समोर मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आहे। यावेळी ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल, प्राध्यापक शीलवंत गोपनारायण, आनंद दाभाडे, प्राध्यापक अनिल पांडे, हरचरण सिंह गुलाटी, प्राध्यापक पद्माकर कांबळे, डॉक्टर मिलिंद आठवले यावेळी उपस्थित होते। मनुस्मृती मुर्दाबाद, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध या अशा घोषणा देत यावेळी मनुस्मृतीच्या प्रतीचं दहन करण्यात आलं। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून देशातील सर्व जातीच्या महिलांना सन्मानाने जगण्याचा आणि समानतेचा हक्क मिळवून दिला। परंतु शिंदे सरकारने मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याला विरोध करण्यात आला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुखांनाही एकाच वेळी मनुस्मृतीची होळी करून सरकारचा या कृत्याचा निषेध करण्यात आला आहे। ही मनुवादी शासन व्यवस्थेची सुरुवात तरुणीचा विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांनी देशाचं वातावरण ढवळून गेलं। सोबतच सरकारचे नियंत्रण, कायदा सुव्यवस्थेचा गलथानपणाही जगासमोर आला। देशभरातील महिला अत्याचाराच्या प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका उदासीन राहिलेली आहे। ही मनुवादी शासन व्यवस्थेची सुरुवात आहे का, असा प्रश्न देखील यावेळी डॉक्टर राऊत यांनी यावेळी उपस्थित केला। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।